मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना माझी आवडती योजना आहे. अनेकांनी विरोध केला, मात्र विरोध मोडून काढत योजना सुरू ठेवली. कोणताही माईका लाल योजना बंद करू शकत नाही. हप्ता 2100 रुपये करणार म्हणजे करणार, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातील 288 नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत देखील महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महायुतीचे 288 पैकी तब्बल 214 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. शिवसेना शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालावर प्रक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचं अभिनंदन केलं आहे. त्यांचं एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा देखील केली, ती म्हणजे लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये करणार म्हणजे करणारच, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 2.5 लाख आर्थिक उत्पन्न असलेल्या महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सन्मान निधी 1,500 रुपये बँक खात्यामध्ये दर महिन्याला जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं बोललं जातं. दरम्यान महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाभार्थी महिलांच्या सन्मान निधीमध्ये वाढ करून 2100 रुपये करू, असं आश्वासन त्यावेळी महायुतीच्या अनेक नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र अजूनही 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात मोठी घोषणा करून राज्यातील महिलांना मोठा दिलासा दिला आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळतील याबाबत एकनाथ शिंदे यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही, पण मिळणार मात्र नक्की. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना मिळालाच नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेमुळे हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला नाहीये. आता या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास तरी योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे. महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा तिन्ही महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरता ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाईटवर eKYC सुविधा 18 सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली. तर eKYCची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. ज्या महिला KYCची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचा लाभ थांबवला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा लाभ या महिलांना मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पण त्यापुढील हप्त्याचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर eKYC करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.